वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आज आहे शुक्रवार. तर आज गावाकडे जाणार, आज नाही उद्या म्हणजे शनिवार आहे ना. तर गाईज काय बोलतोय, खूप दिवसात कॅमेरा खूप म्हणजे 10 ते 12 दिवस झालं मी ब्लॉग बनवला नाही. त्यासाठी मला जरा काय बोलायचं ते समजत नाहीये. ठीक आहे, काय विषय ना. तर गाईज आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे. ठीक आहे, उद्या शनिवारच असणार आहे. तर शनिवारी मी पहाटे 3 वाजता निघेल, 3-4 वाजता गावाकडे 3 वाजता निघणार. तर सकाळी मॉर्निंग राईड होईल मस्त पैकी. आणि काल आम्हाला कंपनीतून दिवाळी गिफ्ट भेटलंय. ठीक आहे, असं गिफ्ट भेटलंय. ठीक आहे, ह्यात काय नाही, काजू बदाम वगैरे फक्त त्या विषयी नाही उघडून बघायचं, घरी घेऊन जाईन मी त्यापेक्षा. ठीक आहे, तर काल माझा आहे ना हेल्मेट आहे ना, 1 मिनिट कुठे गेलं हेल्मेट. तर गाईज हेल्मेट आहे ना हे माझं. तर हे आहे ना, हे काल म्हणजे इथून निघलं होतं, ह्यातला आतली जी क्लिप असते ना ती तुटली होती. तर हे मी काल हे जे आतलं रेड दिसतं ना, रेड आणि हे पूर्ण आतलं एवढं असतं ना ते रिप्लेस केलंय. तर आता व्यवस्थित आहे काय हेल्मेट, कारण एक साईडनं पूर्ण निघत होतं, एक साईड होतं चांगलं. ते म्हणलं आता हे पण खराब झालेलं आहे, त्याला म्हणलं बदल. ते म्हणलं चालतं तो पण चालव, म्हणलं काय विषय नाही. तर असा विषय हेल्मेटचा. आणि बघू आता गावाकडे गेलो ना, मी तर काय किल्ला बनवायचं म्हणतोय. ठीक आहे, दिवाळीला प्रत्येक वर्षी बनवतो, पण गेले 2-3 वर्ष झाले मी मिस करतोय, कारण तिकडेच असतो ना. तर आता आहे सुट्ट्या भरपूर, समोर आहे दिवाळी, म्हणजे ऍक्च्युली आता आजपासून चालू झाली दिवाळी. तर किल्लाही बनवणार आहे घरी गेल्यावर, पहिली गोष्ट. आणि बघू मग बाकीचं काय शॉपिंग वगैरे तर काहीच केलेलं नाही सध्याला. तर गावाकडे जाऊन शॉपिंग करणार आहे. तर आज सकाळी उठलो होतो आणि हे स्टँड एक नवीन आणलंय मी, दिसतंय कपडे वगैरे पाडलेत गाडीचे. एक स्टँड नवीन आणलंय, पण हे आहे ना वाऱ्यानं असं हलतोय. 1 मिनिट मला दिसतंय काय, हे जितकं जास्त उंच आणि हे माझ्यापेक्षा उंच आहे, म्हणजे आता हितपर आलंय. हे अजून भरपूर माझ्या उंचीपेक्षा जास्त जातंय, अजून पण वरती जातंय. तर एवढं माझ्या हाईट लेवलचं आहे ते. इथं माझा मोबाईल, आता इथं कॅमेरा आहे ना मोबाईलचा, तिथपर्यंत आहे ते. तर स्टॅबिलिटी नाही याला, क्या चांगला आहे यूज करायला, पण स्टॅबिलिटी नाहीये. जितकं जास्त उंच करेल ना तेवढे ते असं शेक येणार. जर वारं वगैरे आलं ना तर ते हलणार आहे. हे एक विषय. अजून काय विषय, तर आताच काय ना, सकाळी उठलो होतो, किती लेट उठलो होतो. गाईज आमचा पिले आहे ना बाबा म्हणायला शिकलाय. बाबा बाबा बाबा. ठीक आहे, आज आहे ना दुपारी कंपनीमध्ये लंच ठेवलाय त्यांनी. म्हणजे आमचे जे मॅनेजर आहेत ना, आमची 2 टीम आहेत, त्या 2 टीमचे 2 मॅनेजर आहेत. तर त्यांनी दोघांनी मिळून आमच्यासाठी लंच ठेवलाय. तर ते म्हणले की दुपारी जेवण करून येऊ नका, जेवण भेटणार आहे, म्हणजे बिर्याणी वगैरे काय असेल व्हेज नॉन व्हेज वाल्याला. तर असा विषय आहे. तर मी काल तर काय मी तिथं जेवणार आहे. तर आता फक्त मी चहा बिस्किट आणलं होतं. आता अजून आंघोळ केलं नाही मी, 11 जवळजवळ 12 वाजता आले ते. आणि काही बनवलं पण नाहीये, कारण पार्टीमध्ये तिथं जेवायचंय. बघू संध्याकाळचा विषय काय, तर थोडंफार भात वगैरे शिजवेल. Everyone supporting and cheering us. Would also specially thank Suresh Anubolu sir, Chandrasekhar sir, and our EC members, MC members for this wonderful evening. Wish you all a very happy Diwali. कंपनीमध्ये दिवाळीचा फंक्शन होता, कार्यक्रम ठेवला त्यांनी. डान्स वगैरे, हॅपी दिवाळी बोलतोय. तर डान्स वगैरे होता, रॅम्प वॉक होता.
मस्तपैकी डान्स एवढा केलाय ना, घाम वगैरे तुम्हाला कळतंय, विषय नाही. माझा घसा बसला अडून. ओके, तर एवढा मोठा डान्स केलाय, काय विषय नाही. पदे पाणी पिऊन जाऊ काय, पदे पण आहे सोबत, काय विषय नाही. ओके, पाणी पे थोडं. गाईज सगळे निघायला लागले, काय विषय नाही. दिसतंय का पाणी प्यायला आतमध्ये कॅन्टीनमध्ये गेलतो. पाठीमागचं कॅन्टीन आहे ना, आर्यनचं हा मल्हापूरचा कॅम्पस आहे. मी कामाला नाचारामचा प्लॅन्ट आहे. ओके, तर आता आहे गाडी बाहेर लावले, जायचं. माझी बी शिफ्ट आहे, मला काम करायचं अजून 10 वाजेपर्यंत. आता फक्त 6:30 वाजले त्या. आता जाऊन काम करून 10 वाजता निघून पुन्हा पहाटे निघायचं. आता तरी एनर्जी सगळे संपत आले. माझा आवाज बसला सगळं, काय विषय नाही. इथं गाडी आवाज बसला, काय विषय नाही. निघायचं. सात वाजले त्या, 4ला गेलतो मी तिकडं. 4 ते 7 3 तास मस्त एन्जॉय केलाय. कार्यक्रमच होता तरी कंपनीचा. 6:30 वाजले तर बाहेर निघतो तो. त्याला रूमवर सोडून आलोय, त्याला गावाकडे जायचं. ट्रेनने जाणार आहे, मी गाडीवर जाणार आहे. मला हा एवढा अंग दुखतोय ना, हो कसं काय विषय. आता मी काय डिनरचा ब्रेक नाही घेणार. आता काय डिनरचा ब्रेक नाही घेणार, डायरेक्ट 10 वाजता निघणार आहे. 7 8 9 10 3 तास आहेत माझ्याकडे काम करायला. ओके, पूर्ण घसा वगैरे बसला, काय विषय नाही. काय विषय नाही, काय विषय नाही. तिथे एवढा हरडलोय, लय हरडलोय. मी काय ते व्हिडिओ नाही बनवला, एन्जॉय मात्र फुल केलाय. समजते ना, जो व्हिडिओ काढतो तो एन्जॉय करत नाही, जो व्हिडिओ काढत नाही ना तो एन्जॉय करतो. असा विषय आहे आपला. ओके, 10 वाजाच्या अगोदर पळालंय. 9:50चा पंच आहे माझा. ठीक आहे, काय विषय नाही. 15 मिनिटं चालतंय अगोदर गेलं तरी. ओके, काहीच निघायचं नाही. कंपनी काम सुटलं आता. एवढं अंग दुखायला लागलं ना नाचल्यामुळं, उगं नाचलं वाटायला लागलं. आता इथून मला जाऊन आराम करून पहाटे निघायचं आहे. अजून जेवलोच नाही मी. सकाळी म्हणतो संध्याकाळचं. दुपारी आम्ही कंपनीत जेवलो ना, बिर्याणी घरी खाल्ली ना, त्यानंतर काही जेवलोच नाही. दुपारी 4 वाजता तिथं नाचता गेलो कंपनीत, नंतर जेवलो नाही. तसंच आता बघू, जाताना काहीतरी घेऊन जाईल ना, ते भात वगैरे शिजवून खाईल काहीतरी. ओके, कुठे एक सगळा खराब झाला दिसतंय. पांढरा शिपट झालाय. विटकरी कलरचा होता तर पांढरा शिपट झालाय. थोडं पुसावं लागेल. मगाशी लय अवतार घामागून चालतो सगळा, आणि केस केलेले होते गाडीचं पार्किंग. ओके, माझ्याकडे आत्ता सध्या माझ्या नडग्या गुडघं पाय वगैरे दुखायला लागले, तर तरी पण मी जायचं म्हणतो गाडीवर. बघू आता किती वाजता जाग येते मला. जर आली 3-4 वाजता जागतं लवकर पाहिजे.